गुड मॉर्निंग गाईज. सो आम्ही आता आहोत काझीरंगालाच. आम्ही आता निघतोय फॉर दिरांग आणि आम्ही उठलेलो आहोत 5:30 म्हणजे 4:30लाच उठलेलो आहोत. सो आमचा प्लॅन होता की 6-6:30 वाजेपर्यंत निघायचं. सो आता आम्ही निघतोय आणि इट इज सो ब्राईट ओव्हर हिअर. इट इज 6:30 इन द मॉर्निंग आणि इथे सनराईज खूप लवकर होतो. सो वी हॅव टू गेट अप अर्ली सो दॅट आम्हाला 4 की 5 वाजायच्या आत आम्हाला पोचायचं आहे. आणि काल मी शूट नाही करू शकले बिकॉज आम्ही खूप एक्झॉस्टेड होतो. आणि आत्ता आम्हाला निघायचं आहे टुवर्ड्स दिरांग. आणि किती आहे दिरांग? दिरांग अप्रॉक्स 250 ते किलोमीटर आहे. 250-220 पोचायला आम्हाला लागणार आहे. कमीत कमी जर खाण्यापिण्याच्या ब्रेकच्या हिशोबाने बघितलं 6 तास मॅप दाखवतो, पण आम्ही डबल पकडलाय 12 तास. इथे 12 तासाचीच विंडो असते. 12 तासाचा त्याच्यात आम्ही ट्रॅव्हल करू शकतो. वी डोंट गेट मच टाइम हिअर. तो संध्याकाळी 5-4:30 पर्यंत माझं टार्गेट आहे वरती पोचायचं. हिली एरियाज आहेत म्हणून 12 तास नाही, पण तरी 8 तास तर मिनिमम लागणार. भले मॅप आम्हाला 6 तास दाखवतो. दॅट डझंट मॅटर, कारण बाईक्स लोडेड आहेत, हिलियन्स आहेत, हेवी वेट आहे, चढायला थोडा टाइम जातो. ऑल द बेस्ट. सो आता आम्ही नाश्ता करायला जाऊ, म्हणजे 2 तासानंतर ब्रेक घेऊ. सो दॅट जेवढा डिस्टन्स कव्हर होऊ शकतो एका लॅप्समध्ये तेवढा आम्ही करू. आणि त्याच्यानंतर नाश्ता करून मग परत टुवर्ड्स आवर जर्नी. सो लेट्स मीट ॲट द ब्रेकफास्ट सेंटर. बाय. सो आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलेलो आहोत. ह्या जागेचं नाव आहे खानामुख म्हणून. आम्ही स्टार्ट केलेली राईड 7 वाजता आणि आत्ता वाजलेले आहेत 9:15. सो आम्ही कंटिन्युअस 7 ते 9:15 बाईक राईड केली आणि आम्ही आता थांबलो. आणि आता जसं बघता नाश्ता करतोय. त्यांना पराठे सांगितलेले आहेत आणि ते पराठे झाले की खाऊन निघू. मग परत 2 तासाने एक छोटूसा ब्रेक घेऊ आणि मग परत दिरांग. आम्ही राईड करत होतो आणि आम्हाला साईडला एक सुंदर असा स्पॉट दिसलेला. सो मी तुम्हाला तो स्पॉट दाखवते काय आहे. इथून आणि इथे लोक रिव्हर राफ्टिंग करत होते. आय डोंट नो हाऊ. I'll show you. तिथे लोक रिव्हर राफ्ट करत होते. सो आता आम्ही इकडून निघू आणि त्याच्यानंतर आमची राईड कंटिन्यू करू आणि बॉर्डर क्रॉस करायची आहे स्टेटची, अरुणाचलची आणि ह्याची. सो मी बघूयात आता 4 hours दाखवते आम्हाला पोचायला. सो लेट्स सी. अरुणाचल प्रदेश. तो आम्ही आता अरुणाचल प्रदेश मध्ये आलेलो आहोत. विच इज यू कॅन आय शो इट टू यू. हे हे आर्मी वाले आहेत, पाठी येतात ते. सो थोडस पाठी तिथे बॉर्डर आहे आसाम आणि अरुणाचलची. सो वी हॅव जस्ट क्रॉस्ड आसाम ची बॉर्डर and we have entered to Arunachal Pradesh, a different state. So इथे आम्हाला परमिट्स दाखवायला लागले. झेरॉक्सची गरज नाहीये, पण आम्ही परमिट्स आधीच काढून आणलेले मुंबईवरूनच आणि ते फक्त इथे दाखवायचे. सो दॅट यू गेट अ चेक टू एंटर अरुणाचल प्रदेश.
दिरांगला जात होतो आणि गेस वॉट मला इथे काय भेटलंय, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि ती पण दिरांगमध्ये. किती म्हणजे गर्वाची गोष्ट आहे ही. बघा, महाराष्ट्रात तर शिवाजी महाराजांचं आपण मूर्ती बघितलीच असेल, पण इथे फीलच वेगळं आहे. कसं वाटतंय मूर्ती बघून? कसं वाटतंय मूर्ती बघून? काफी बरं वाटतंय, प्राईड फील होतंय आम्हाला. एकदम काढा. चला आता आपण जाऊयात. कुठे दिरांग. जातोय? दिरांग. बॉम्बडीला बॉम्बेला थांब. होमस्टे आमचा तिकडे. बॉम्बेला नाहीये बॉम्बेला आपला एक stop. होमस्टे. बॉम्बेला एक सॉरी, बॉम्बडीला हा. बाईकची मरम्मत करायची आणि एक मनुष्य आहे त्याची पण. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दिरांगला होमस्टेला. सी यू देअर. सो गाईज, आम्ही आता बॉम्बेला थांबलेलो आहोत. बॉम्बेला. सो आणि आता आम्ही इथे मोमोज खात आहोत. इथे भयंकर थंडी आहे आणि these मोमोज आर हेवन. दिस चटणी इज हेवन. सरळ 18 भेटणार आहे सूर्य. आणि इथून आमचा होमस्टे 1.25 तास लांब आहे अजून. हा हो, बस 1.25 तास. इथे आम्हाला थंडी वाजायला लागली. हा, सो आपण होमस्टेला भेटूयात. सो आम्ही फायनली पोचलो आहोत दिरांगला. आम्ही 6:30ला पोचलो आणि आम्ही इथं जस्ट जेवलो, थोडं फ्रेश झालो आणि इथे खूप थंड आहे. किती डिग्रीज आहे इथे राजू? किती डिग्रीज आहे? तो बी म्हणजे आम्ही जॅकेट शिवाय तर नाही राहू शकत, एवढं तरी थंड आहे. 16 पर्यंत तरी टेम्परेचर आहे. आणि अजून वरती गेलो तर जास्त आहे, विच इज आम्ही उद्या वरती जाणार आहोत. आम्हाला उद्या परत सकाळी लवकर उठायचं आहे. सेम रुटीन अराउंड 5:30 आणि निघणार 6 o'clock पर्यंत. आणि मग डिरेक्ट तवांग. इथून तवांग फक्त 2.5 की 3 hours वर आहे. सो येस. और कुछ कितना? 12. हो, सो आता 12 डिग्रीज आहे आणि इथे माझी बाहेर उभी आहे मी, तर मला एवढी थंडी वाजते की मी फोन पण पकडू नाही शकत आहे. सो आपण भेटूयात उद्या सकाळी डिरेक्टली. बाय.